दिनांक 17/12/2023 रोजी अन्न औषध प्रशासनाच्या पथकाने साधारणतः संध्याकाळी 6:30 वाजेच्या दरम्यान अशोक जितलाल यादव यांच्या मालकीचे तीस्ता क्रॉप केअर प्रायव्हेट लिमिटेड मोरेमळा लक्ष्मण टाउनशिप अंबल लिंक रोड सिडको नाशिक या कारखान्याची तपासणी केली असता तेथे रिफाइंड पोमोलिन ऑइल ओळख नसलेले पांढरे सॉलिड फ्लेक्सचा वापर करून पनीर अन्न पदार्थ बनवत असल्याचे आढळून आले। त्यामुळे तेथून पनीर, रिफाइंड पोमोलिन ऑइल, ओळख नसलेले पांढरे सॉलिड फ्लेक्स व मिक्स मिल्कचा अन्न पदार्थाचे नमुने घेऊन 154 किलो पनीरचा साठा ज्याची किंमत 46,560 रुपये, रिफाइंड पोमोलिन ऑइल 88 किलो ज्याची किंमत 14,960 रुपये व मिक्स मिल्क 1498 लिटर किंमत 44,940 असा एकूण 1,06,460 किमतीचा साठा जप्त करून जनहिताच्या दृष्टीने पनीर व मिक्स मिल्कचा साठा नष्ट करण्यात आला। सदरचे चारही अन्न नमुने विश्लेषणासाठी अन्न विश्लेषक यांच्याकडे पाठवण्यात आले असून त्यांच्या अहवालानुसार अन्न सुरक्षा मानके कायद्याअंतर्गत पुढील कारवाई संबंधितांवर करण्यात येईल। सदरची कारवाई नाशिक विभाग सहाय्यक आयुक्त संभा नारागुडे यांच्या मार्गदर्शनाखाली व सहाय्यक आयुक्त ममो सानप यांच्या नेतृत्वाखाली अन्न सुरक्षा अधिकारी योरो देशमुख, गोपाल कासार, विजय पगारे यांच्या पथकाने केली असून कोणीही भेसळयुक्त पनीरचा वापर करू नये तसेच नागरिकांना अन्न पदार्थ दर्जाबाबत काही संशय असल्यास टोल फ्री क्रमांक 1800222365 1800222365 यावर संपर्क करावा असे आवाहन अन्न प्रशासकाकडून करण्यात आलेले असून प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज साठी मालेगाव विभागीय संपादक हरीश मारू। ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअर वर जा, प्रबंधभूमी ॲप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट रहा।